इथून जर पहिला चेंडू तन्मयच्या बॅटमधनं चौकार नोंदवला जातोय. काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला तन्मयच्या बॅटमधनं. खूपच चांगला स्ट्रोक आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय सत्यम. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप. इथून पुन्हा एकदा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाहूया धावचीची संधी निर्माण होते का? फेकी मात्र थोडीशी अचूक राहिली. अचूक येणं फार गरजेचं होते. विकी आपल्याला पाहायला मिळाले. फेकी येणार तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक मात्र पुढे सरसावत असताना 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. ओमकार संघ आणि दुसऱ्या बाजूला नवदीप संघ. घेऊन पाहूया. आपल्याला पाहायला मिळते फलंदाज खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. यश आपल्याला पाहायला मिळते. इकडे अचूक वेगी पाहायला मिळते आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज गॉन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र ऑन आहे. तुमचं पहिलं रोशन न्यू बॅटर पाहायला मिळते. इकडून आल्या पावलानं मात्र चेंडूला सरळ पाठवलाय. बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार 4 धावा. पाहूया. पुढचा चेंडू घेऊन संदीप यांच्यावरती आक्रमण पूर्णपणे चढवलं जाते आणि चौकारांची आतिषबाजी मात्र होताना दिसते ओमकार संघाकडनं. खूप कमालीचं फलंदाजी राहिली गेल्या. सॉफ्ट हँडनं मात्र सिंगल खेळण्याचा प्रयत्न आणि ते सिंगल धाव कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट फार महत्वाचं आहे आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 न फ्लाय होईल. 3 ऑन द बोर्ड 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. संदीपच्या या गोलंदाजीमधील चेंडूंचा खेळ तपासलं तर टोटल चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा तन्मयच्या बॅटमधनं खूपच चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जाव और लेके आओ. चौकार 4 धावा. तर विनंती असेल प्रेक्षक मायबाप वर्गाला की कोणताही अडथळा येणार नाही याची नोंद ठेवा प्लीज. आपण सहकार्य करायचं आहे प्रत्येक प्रेक्षक वर्ग. तर येस आपण पाहतोय जाऊया नेक्स्ट मॅचचा पुकार करतोय गणेश क्लब ब संघ आणि TP11 संघ. आपण नोंद ठेवायचा आहे. जसा इनिंग ब्रेक होईल आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली चोप दिली जाते ओमकार संघाकडनं. इकडे सिंगल साठी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल झोन मध्ये हा चेंडू मात्र निघून जातोय. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढचा चेंडू. पुढून जर पाहिलं सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. स्वतःला रोखलं गेलं. डॉट बॉल निर्धाव चेंडू इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा तब्बल पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा अखेरीत खेळ समाप्त झालाय. इथून पाहिलं पाहूया धावचीची संधी निर्माण होते का? यश चेंडू पकडल्याबरोबर फेकी पाहायला मिळते. सिंगल धाव वेगानं मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचते टोटल 16 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पाहूया. संदीप आहेत फेकी करतायत तत्पूर्वी सिंगल कंप्लीट. सिंगल आणि सिंगल इथे पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 17 धावा. इथून खराब शॉट सिलेक्शन मात्र झालं होतं. खराब फील्ड पाहायला मिळाली. चेंडू जर सोडला गेला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. परंतु इथून सिंगल धाव मिळते. फलंदाजाला संधीही मिळते. तन्मय ज्याने मात्र 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. रोशन ज्यांच्या बॅटमधनं 1 चौकार पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव
आणि चेंडूचा खेळ तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 18 धावा म्हटल्या तर 18 हा आकडा ऐकला 2000 आपण 25 पाहतोय. 2025 आपण पाहतोय आणि या 2025 मधील पहिली ट्रॉफी आर-सी-बी या संघाच्या नावावरती राहिली गेली आणि पहिली ट्रॉफी मात्र आर-सी-बी संघासाठी 18व्या या सेशनमध्ये म्हणजे 18व्या वर्षामध्ये आपण विराट कोहलीला त्या ट्रॉफीला उचलताना पाहिलं आणि एक विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायचंय. इथून पाहिलं इथून जर पाहिलं मॅचला ऑन करायचंय, स्पीडअप ठेवायचा मॅचमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार शेवटचं षटक घेऊन धावसंख्या 18 धावा ओंकार संघाची पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गणेश क्लब ब संघ आणि दुसऱ्या बाजूला TP11. या दोन्ही संघाने मात्र नोंद घ्यायची. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या. पहिला चेंडू सिंगलसाठी मात्र खेळला जातोय. सिंगल धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 19 धावा. 1 विकेटच्या नुकसानामध्ये. इकडे जर पाहिलं बॅकफुटला गेलं, पंच केलं गेलं सिंगलसाठी. सिंगल धाव कंप्लीट आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती टोटली 20 धावा. धावफलकांवरती पाहायला मिळत आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तर चेंडूचा खेळ 2 हव्या टॅप करण्याचा प्रयत्न धावचीची संधी निर्माण इथून गॅदर झालेला नाहीये चेंडू. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. चांगली गोलंदाजी राहिली आहे तुषारकडनं. 3 चेंडू आणि 3 धावा खर्च करताना ते कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी मात्र फलंदाजाला देत नाहीये. हात खोलण्याची संधी मात्र देत नाहीये. इथून प्रत्येक चेंडू चांगल्या लाईन्थवरती मेंटेन ठेवला आणि फलंदाज मात्र त्या चेंडूला सन्मान देत असताना सिंगल आणि सिंगल धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 22 धावा. एक फायटिंग स्कोर जो हवा होता ओंकार संघाला तिथे मात्र वळला. इथून जर पाहिलं नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. नो प्लस विकेट असं मात्र पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक स्कोर कार्ड वरती 23 धावा. नो प्लस विकेट असं पाहायला मिळतंय. बॉल रिमाइनिंग आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं खूपच चांगले क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. चेंडू रोखलं गेलंय. सिंगल धाव रोखू शकत नाहीये. सिंगल धाव कंप्लीट होईल. न्यूमॅन आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. पण पाहिलं तर कमालीचा स्ट्रोक शुभमच्या बॅटमधनं. इथे यशला मात्र बीट करणारा चौकार 4 धावा आणि या 4 धावेने षटक क्रमांक तिसरं मात्र समाप्त होईल आणि या 3 षटकांच्या अखेरीत धावसंख्या धावफलकांवरती तब्बल पाहायला मिळेल ओमकार संघाची 28 धावा आणि 29 धावांचा टार्गेट मात्र सेटअप केला जातोय ओमकार संघाकडनं नवदीप संघासमोर. इथून जर पाहिलं तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल गणेश क्लब ब संघ आणि TP11. गणेश क्लब ब संघ टॉससाठी या आणि TP11 इथून जर दोन्ही संघ टॉससाठी येत नसाल तर षटक कमी. त्याचबरोबर एक संघ येत असेल आणि दुसरा संघ नसेल तर आपल्याला 3 चेंडूंची पेनल्टी ह्याची नोंद ठेवायचं आहे. तरी असं दोन्ही संघाचे इथून जर पाहिलं दोन्ही संघामध्ये टॉस केला जातोय आणि टॉसचा कॉल मात्र जातोय तरी असं गणेश क्लब ब संघ मात्र टॉस विन होतोय.
जाऊया जास्त वेळ न घेता आपण मॅचला ऑन करतोय. जाऊया मॅचला आपण ऑन करतोय. सलामीचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला संदीप, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल विकी. संदीपचाही विचार केला. साई गणेश सातपाटे म्हटलं तर जुने जाणते खेळावं. जबाबदारीचं ओझं जेव्हा खांद्यावरती आलं, त्यानंतर थोडंसं लांब राहिलं गेलं अंडर बॉक्स क्रिकेटपासनं आणि एक मोठा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असायचं. परंतु जबाबदारी असतात. प्रत्येकाच्या जबाबदारी आणि त्या जबाबदारीनं मात्र मागे राहावं लागतं. तिथून सत्यमकडनं पहिला चेंडू जर आपण पाहिला, पहिला चेंडू नो बॉल पाहायला मिळालं. नोची पहिली सिंगल धाव पाहायला मिळते. सुरुवात मात्र खराब केली आहे सत्यमनं. म्हणून जर पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न पाहूया. सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाते. इथून जर पाहिलं काय कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज विकी यांच्या बॅटमधनं सरळ बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा चौकार पाहायला मिळाला. खूपच चांगलं स्ट्रोक पाहायला मिळालं. इंटू द गॅपमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकाला बीट करणारा हा चेंडू चौकार नोंदवला जातोय. फलंदाज विकी यांच्या बॅटमधनं आक्रमण बनावं लागेल पहिल्या षटकापासून कारण की 3 चेंडूच्या अखेरीत 6 धावांचा खर्च झालाय. नक्कीच 29 धावांचं लक्ष्य आहे. 29 धावा इथे कंप्लीट करायच्या असतील नवदीप संघाला तर आक्रमक बनावं लागेल. आणि इथून पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक फक्त नजरेत पाहत राहिलं गेले आणि चेंडू मात्र निहाळलं गेलं. चेंडू मात्र त्यांना पाहत-पाहत निघून जातोय. बाउंडरी लाईनला क्लिअर होते. पुन्हा एकदा फलंदाज विकी यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकारणीची धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. 10 धावा स्कोर कार्डवरती. जर्सी क्रमांक 10 म्हटलं, की क्रिकेट जगतातील देवमाणूस सचिन रमेश तेंडुलकर यांची मात्र आठवण करून दिली जात असते. सातत्यपूर्व आपण पाहिलंय. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय प्रेक्षक मायबाप वर्गानं, जर आपली गाडी जप्त झाली आणि एखाद्या वाहकानं मात्र आपली पोलीस कंप्लेंटमध्ये कंप्लेंट दाखल केली, तर आपली गाडी जप्त होत असेल, तर बाटपाडा संघ जबाबदार राहणार नाही याची नोंद ठेवा. आपण ज्या गाड्या लावलेल्या आहेत, बाहेर पार्किंग केलेल्या आहेत, ते व्यवस्थितरित्या एखाद्या सुसज्ज जागेवरती मात्र पार्किंग करा. कारण की इथून जर आपण सुसज्ज जागेवरती पार्किंग करत नसाल आणि येण्या-जाणाऱ्या वाहकाला मात्र त्रास होत असेल, तर वाहक मात्र ह्याची जबाबदारी आपण प्रत्येक संघाने घ्यायचं आहे. त्रास होतोय वाहकाला. तर पार्किंग एरियासाठी आपल्याला जागा मात्र उपलब्ध करून देते भाटपाडा संघ. पार्किंग एरिया ही आपल्यासाठी असेल, ती म्हणजे जिमचा जो पटांगण आहे, त्या पटांगणामध्ये आपण गाड्या आपल्या पार्किंग करायच्या आहेत, याची नोंद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये न्यूमॅन आपल्याला पाहायला मिळेल निर्मित धावसंख्या 10 वरती मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. तिथून जर पाहिलं क्षेत्ररक्षण खराब.
चेंडू मात्र सुटला जातोय. बाउंड्री लाईनला क्लिअर होतोय. शुभमच्या जवळ मात्र चेंडू दस्तक देतोय. चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालं. पाटपळाचे जे चिमुकले आहेत वरती बसल्यात व्यासपीठावरती त्यांना निवेदन असेल आपण जसा चेंडू जातो तसा आपण चेंडूला पाहण्यासाठी जा. 15 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जर आपण तपासला येणाऱ्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि टोटल 14 धावेची आवश्यकता आहे. नवदीप ब संघाला मॅच ऑन आहे. लगेच फेकू नका चेंडू. नवदीप ब आहे. आहे. येस ओके धन्यवाद. नवदीप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रव्या मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि 14चे इक्वेशन इथे पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत पाहूया धावचीची संधी निर्माण होते का? इथून सिंगल आणि सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पंच जुगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जन्मेश आणि श्रेयश पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. पंच भूमिका मात्र त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. संदीप 3 चेंडू 2 धावा आणि त्याचबरोबर निर्मित 3 चेंडू 5 धावा. ही खेळ मात्र राहिले नवदीत संघाकडनं. पाहूया पुढचा चेंडू. अनिकेत इथून आक्रमण होण्याचा प्रयत्न करतोय संदीप परंतु बॅटची कडा येते. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक जर आपण तपासून पाहिलं षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा टोटली खेळ समाप्त झालाय. म्हणजे शेवटचा चेंडू बाकी आहे 7-12. मॅचचा 7-12 मात्र इथे पाहायला मिळतोय. कारण की पण जमिनीचा 7-12 म्हटलं की एक मोठी जबाबदारी असते आणि एक मोठं एक 7-12 म्हटलं की जमिनीचं खूप काही अवलंबून असतं त्याच्यावरती आणि इथून जर पाहिलं मॅचचा 7-12 आहे. इथून मॅचचा 7-12 अमित स्वतःला मात्र झोकून देतोय चेंडूवरती आणि चेंडूला मात्र रोखलं जाते बाउंड्री लाईन क्लिअर करण्याच्या अगोदरच आणि इथून सिंगल धावमेल. मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा अलटी-पलटी होते. आता मॅच सांगते येणारे 6 चेंडू आता कंप्लीट करायचे आहेत 11. 6-11 असं मॅचचं इक्वेशन राहिलं गेलंय. पाहूया आता इथून मॅचमध्ये पलटवार होईल का नवोदित संघाकडनं. मॅच तिथे मात्र पकड बनवून ठेवते ओमकार संघ. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया इन ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा. जेव्हा मॅच ऑन होते जबाबदारीचं षटक मात्र कोणाच्या खांद्यावरती असेल. इकडून जर आपण पाहिलं 11 धावा कंप्लीट करायच्या आहेत म्हणजे 2 चौकार मात्र क्लिअर करावे लागतील नवदीत संघाला. हे मॅचचं इक्वेशन आहे. अंडरम बॉक्स क्रिकेट म्हटलं की 11 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत. म्हणजेच 2 चौकार क्लिअर करावे लागतील या षटकामध्ये. इथून 2 चौकार क्लिअर केल्या तर नवदीत संघ मात्र वरचढ करू शकतो. परंतु इथून गोलंदाज करण पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती. इकडून निर्मितनं मात्र फटका खेळलाय. रोशन अगोदरच मन बनवलं होतं चेंडूला रोखण्यासाठी, परंतु चेंडू त्यांच्या मस्तकावरती. मस्तकाला दिलाय दस्तक. चेंडू क्लिअर होतोय. बाउंड्री लाईनला क्लिअर होतोय. सीमा रेखा पार. येतोय पुन्हा एकदा. दमदार चौकार. इथून जर पाहिलं काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. निर्मित जबाबदारी घेतोय आणि ते जबाबदारीचं ओझं मात्र घ्यावं लागेल. का म्हणून आपल्याला जागा दिली आहे आपल्या संघामध्ये. तर आपल्यातली गुणवत्ता, आपल्यातला एक क्वालिटीचा खेळ पण पाहत असतो आणि इथून जर पाहिलं पुन्हा एकदा कुठलाही संधी मिळणार नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले आणि चेंडू इथून क्लिअर होते पुन्हा एकदा बाउंड्री लाईनला. मी मगाशी म्हटलं होतं, की इथून जर पाहिलं तर ओमकार संघाला 2 चौकार मात्र रोखायचे आहेत आणि इथून 2 चौकार क्लिअर करायचे आहेत या संघाला. ते म्हणजे नवदीप संघाला आणि नवदीप संघाने ते काम कंप्लीट केलंय. आपल्याला निर्मित पाहायला मिळतंय. निर्मितची बॅट मात्र शांत राहण्याचं काम करत नाहीये. निर्मितची बॅट मात्र इथून फक्त एकच शब्द बोलते, चौकार आणि चौकार. आता मॅचचं इक्वेशन बदललंय. आता मॅचचं इक्वेशन मात्र बदलतंय. अभिजित तांडेल मात्र पाहायला मिळतायत एक ॲज अ पंचांच्या भूमिकेत असतात. परंतु आता व्यासपीठावरती विराजमान झाल्यात. आता कॅमेरामॅनचा रोल करतायत की काय? यात काही शंका असेल की नाही?
हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता मॅचचा आनंद घेत आहे. सध्या पाहूया मॅच करवट घेतोय. इथून पाहिलं सिंगलसाठी फटका खेळला गेलाय. आता कोणतीही जबाबदारी नाहीये. तर जबाबदारी फक्त निर्मित आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळते संदीप ह्याच्यावरती हीच आहे, की सिंगल आणि सिंगल आणि आता सिंगल रोखण्याचा प्रयत्नात असेल ओमकार संघ. कारण की मॅच पूर्णपणे अल्टी-पल्टी झालाय. 3 चेंडूमध्ये आता 2 कंप्लीट करायचे आहेत. आता 1 चेंडू डॉट आणायचा आहे. आता मोकळा श्वास घेणं कठीण करायचं आहे. आता इथून जर करणने 1 चेंडू डॉट आणला, तर मॅचमध्ये पकड बनू शकते आणि मॅच पुन्हा एकदा दोन्ही संघाकडे मात्र पोहोचू शकतो. पाहूया इथे मॅच आता एका संघाकडे आहे, तो म्हणजे नवदीप संघ. तर इथून हा चेंडू डॉट आला, तर मॅचमध्ये रंगत वाढेल. परंतु करणने काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात सिंगलसाठी मात्र हा चेंडू खेळला गेलाय. सिंगलसाठी हा चेंडू खेळला गेला आणि हा सिंगल धाव कंप्लीट होते. आता मॅच आता पोहोचते 2 चेंडू 1 धावेवरती. 2 बॉल 1 रन्स रिक्वायर्ड नवदीप संघ. मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. तर याच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गणेश क्लब ब संघ. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. याच चेतन क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. धन्यवाद. गणेश क्लब ब संघाने मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय TP11 संघाला फलंदाजीसाठी. पाहूया 2 चेंडूचा खेळ आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. मॅचचं इक्वेशन पाहायला मिळतंय. निर्मित या मॅचमध्ये पूर्णपणे चांगला खेळ त्यांच्या बॅटमधनं राहिलाय. केजलकडनं झाली आहे चूक. आला होता चेंडू डॉट, परंतु सुटला गेला. बाईटच्या स्वरूपात मॅच विन नवदीप संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निर्मित, ज्यांच्या बॅटमधनं काही कमालीची